आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. संचिता, हा मुंडावळ्या बांध. मी अगं मग काय करणार आता, दुसरं कोण आहे इथे? तूच बांध ना. ओके मम्मा. सुजित, ठीक आहे, हळदीच्या मुंडावळ्या बांधते मी आता सुजितला, पण लग्नाच्या मुंडावळ्या स्वानंदी तू मला बांधशील. ही कार्तिकी अजून कशी नाही आली? मूर्ख मुलगी. हे एक काम दिलंय ते सुद्धा वेळेत होत नाहीये. आपण हळद लावून घेऊया. संचिता, हा हळद लाव ना. मम्मा, पहिला मान तुमचा. तुम्ही आधी हळद लावा सुजितला. मम्मा, आलेच मी. सुजित, सरळ बस. सुजित, कॉल रिसीव कर कार्तिकी प्लीज. नॉनसेन्स आहे काही मुलगी. वेळेचं भान म्हणून नाहीये हिला, नेहमी लेट असते. कार्तिकी यार, ये लवकर. माझ्या प्लॅन्स आहे ना, ही 12 वाजवणार आहे. सिरियसली एकदाची. मूर्ख आहेस का तू? केव्हापासून वाट पाहते तुझी. आत हळदीचा प्रोग्राम सुरू सुद्धा झालाय. ही वेळ यायची. इतका उशीर का झालाय तुला? अगं का म्हणजे? अगं तू मला जी स्किन खराब करणारी बाटली आणायला सांगितलेलीस, ती का तुला साधी पाण्याची बाटली वाटली? हा, कितीतरी दुकानात शोधली मी, तेव्हा एका दुकानात सापडली, पण तरी तो द्यायला तयार नव्हता. म्हणाला की खूप स्ट्रॉंग आहे. मग मी त्याला दुप्पट पैसे मोजले आणि माझी ओळख दाखवली. तेव्हा कुठे दिली त्याने ती? थांब देते. तुझी ओळख का? वा. आता एकदा काही स्पेशल हळद तुझ्या लाडक्या बहिणीने चेहऱ्याला लावली की मग बघ तिचा चेहरा कसा विद्रूप होतोय ते. आणि असा विद्रूप झालेला चेहरा घेऊन ती लग्नात नाही ना येऊ शकत. त्यामुळे कार्तिकी, हे लग्न तुटलं असं समज. कार्तिकी, मम्मा, कार्तिकी आली. स्वानंदी. स्वानंदी, किती गोड दिसतेस. सॉरी हं, मला जरा इथे यायला उशीरच झाला. ऍक्च्युली खूप सारी कामं पेंडिंग होती, त्यामुळे ती सगळी संपवून इथपर्यंत पोहोचायला जरासा उशीरच झाला. पण आता मी आले ना, तुझी मोठी बहीण. आता पण तुला कशी हळद लावते. स्वानंदी, तुला सांगू, आज मला इतका आनंद होतोय ना की आज तुला हळद लागते. आज आई असती तर ती किती खुश झाली असती ग. संचिता, हा, आता तू हळद लावून घे. आमचं झालंय. हो मम्मा. अगं हाताने नको लावूस, आंब्याची पानं ठेवली आहेत ना, त्यांनी लाव. ओके. आणि
अगं पायापासून डोक्यापर्यंत चढवत जायची असते हळद. अगं 3 वेळा लावायची असते हळद. ओके मम्मा. सुजित, सुजित सर, सुजित 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 उठ. I'm okay. झोप आली आहे थोडी, झोप आली आहे म्हणून डुलकी. सॉरी. हा दारू पिऊन आलाय. हा स्वतःच्या हळदीला दारू पिऊन आलाय. हे संस्कार आहेत सरपोतदार घराण्याचे. आणि या अशा अवस्थेत त्याला हळद लावायची. मणी तू मॅडम मणी तू यात पडू नकोस. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम तुमचा आहे. तुमचा मुलगा स्वतःच्या हळदीला दारू पिऊन आलाय, हा प्रॉब्लेम आहे. हो माहितीये मला. मग काय झालं? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय स्ट्रेस होतोय तुम्हाला एवढा? स्वतःच्या हळदीला सरपोतदारांचा मुलगा दारू पिऊन आलाय याची तुम्हाला लाज नाही वाटत? आणि त्यात बावगाई काही दिसत नाही? अजिबात नाही वाटत. पण हे तुम्हाला लो स्टँडर्ड लोकांना कुठून कळणार नाही? फरक इतकाच आहे, बाकी लोक हळद लागल्यावर दारू पितात, सुजितनी आधी प्यायलीये. सरपोतदारांच्या एकुलत्या एका मुलाने त्याच्या हळदीत कसं वागायचं हे आता तुम्ही शिकवणार आम्हाला? खूप चांगली परंपरा आहे सरपोतदार घराण्याची. कमाल आहे. कमाल ही नाहीये सुजित त्याच्या हळदीत दारू प्यायला. कमाल ही नाहीये की तो वडिलांच्या घरात एन्जॉय करतोय. कमाल ही आहे की तो अशा पोटात मूल घेऊन फिरणाऱ्या मुलीशी लग्न करतोय. कमाल ही आहे की हे लग्न माझ्या म्हणजे शालिनी सरपोतदारांच्या नजरेसमोर होत आहे. इतकी सगळी कमाल होत असताना त्याचा स्ट्रेस त्याने दूर करायला थोडंसं ड्रिंक केलं, त्याचा इतका इशू बनवताय तुम्ही? प्लीज जरा शांत राहा. सुजित, बरा आहेस ना तू? काही होत नाहीये ना तुला? I'm all right. खरंच I'm all right. I'm good. ठीक आहे मम्मा. तो मम्मा आता तुमची टर्न. अगं संचिता, मला कशाला? असं कसं मला कशाला? आता जर इथे अंकल असते तर त्यांनी लावलीच असती ना तुम्हाला हळद. मग त्यांच्या वतीने मी तुम्हाला हळद लावते असं समजा आणि हळद लावून घ्या. झाला हळदीचा कार्यक्रम झाला. सुजित, संचिता, आपण ह्याला रूम मध्ये घेऊन जाऊया. ह्याला झोप आलीये. हो मम्मा. 1 मिनिट. उष्टी हळद? मॅम मी घेऊन येते. आणते मी. सुजित चल. Thank you. साखर साखर साखर. Sorry. Shwaswandi Suji Sarpotdar. सुजित. Okay. I'm okay, Mom. सुजित. तुझ्या लग्न स्वानंदी सुजित Sarpotdar. हो. चल.
अहो अक्षरा, हे काय कुठे घेऊन आलायस मला? अहो आपण खासदार सरपोतदार साहेबांच्या घरी आलो. त्यांच्या मुलाचं लग्न आहे ना. पेपर मध्ये बातमी वाचली होती म्या. हा, पण त्याचं काय? अहो त्यांनी स्वतः आमंत्रण दिले आपल्याला. म्हणल्यानं नकार कसा द्यायचा. बरं आपल्याला उशीर झाला. चला पटकन आतमध्ये. हा चला चल. बघितलं मॅम, मुद्दाम वेळ लागत असते. हम ऐसे इंतजार कर रहे ना, तर यांना चांगलं वाटत असेल म्हणूनच एवढा वेळ लावतात. कधी येईल सुजितची उष्टी हळद आणि कधी लावणार आपण स्वानंदीला? कळतंय ना. मग गप्प बस ना. आपण चिडून त्यांना आनंद का द्यायचा? येईल तेव्हा येईल. कधी येणार आहे उष्टी हळद? मणी, अक्षरा, सुंदर, कोण रे? ही अक्षराताई आणि सुंदर भाऊजी सरपोतदार साहेबांच्या ओळखीतले. काय कमाल सरप्राईज आहे. तब्येत कशी आता? आता ठीक आहे. सरपोतदार साहेबांनी सांगितलं की सुजितच्या हळदीला नक्की यायचं, म्हणून म्हणलं एक चक्कर मारूयात. आणि स्वानंदीला भेटायचंय मला. हा मग चला भेटूयात. वॉर्डन मॅडमची ओळख करून देतो. या. वॉर्डन? वॉर्डन मॅडम म्हणजे स्वानंदीच्या हॉस्टेलमध्ये राहते त्या हॉस्टेलमधल्या मॅडम. म्हणजे आता स्वानंदीला आई नाहीये तर वॉर्डन मॅडम आई सारख्याच स्वानंदीला जीव लावतात. म्हणजे हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलींचं आणि वॉर्डन मॅडमचं एक वेगळंच नातं आहे. अरे वा. पण खरंच सजावट आणि तयारी एकदम झक्कास झाली. हळदीला एकदम धमाल येईल. अहो तुम्हाला आठवतंय आपली पण हळद अशीच झाली होती. खूप मजा आली होती. मला नाही आठवत आहे काही. तुम्हाला माहितीये तुम्ही स्वतः उष्टी हळद घेऊन माझ्याकडे आला होतात मला हळद लावायला. सगळे लोक असे बघत बसले होते आपल्याकडे. खूप खुश होतो आपण. बर बर बर, आपण इथेच बोलत बसणार आहोत का? या आतमध्ये या. चला प्लीज. द्या. हाय स्वानंदी. अक्षराताई तू कशी आहेस? खास तुलाच भेटायला आलोय आम्ही. बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला भेटून खरंच छान वाटलं. आम्हा दोघांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. याची काय गरज होती? अगं आम्हा दोघांकडनं शुभेच्छा आहेत. घे. थँक्यू. मॅडम, हे आपले खास कोल्हापूरचे पाहुणे. साहेबांनी खास आमंत्रण दिलं होतं यांना. हा सुंदर आणि ही त्याची बायको अक्षरा. आणि या वॉर्डन मॅडम. नमस्कार. नमस्कार. मणी आता तुमच्याबद्दलच सांगत होते. तुम्ही स्वानंदीवर कसं आईप्रमाणे प्रेम करता आणि तिची किती काळजी घेता. खरंच असं वॉर्डन आणि हॉस्टेल मधल्या एका मुलीचं प्रेम मी कधीच पाहिलं नाहीये. ऍक्च्युली ह्याचं क्रेडिट मला अजिबात जात नाहीये. हे सगळं क्रेडिट जातं स्वानंदीला. स्वानंदी आहेच इतकी गोड की कुणी सहज तिच्या प्रेमात पडेल. सगळेजण सरपोतदार साहेबांचं कौतुक इतकं करतात. खरंच त्यांनी खूप छान निर्णय घेतला. एका पीडित आणि प्रेग्नंट मुलीचं आपल्या स्वतःच्या मुलाशी लग्न ठरवणं हे समाजापुढे ठेवलेलं खरंच खूप मोठं उदाहरण आहे. याच निर्णयाने स्वानंदी आणि सुजितचं आयुष्य खूप सुखी होईल. स्वानंदीच्या बाळाला वडिलांचं नाव आणि समाजात रिस्पेक्ट मिळेल. वय अक्षरा बरोबर बोलताय. आपले साहेब खरंच पुरोगामी विचारांचे आहेत बघा. बाकीचे नेते आहेत ना फक्त भाषण देतात.
पण आपले साहेब तसे नाहीत. ते त्यांचं पुरोगामित्व त्यांच्या वागणुकीतून सिद्ध करतात बघा. आता पण त्यांनी असा विचार केला नाही की स्वानंदी सारख्या अशा मुलीचं त्यांच्या मुलासंग लग्न लावून दिलं तर पॉलिटिकल पार्टी काय म्हणल, ह्यो समाज काय म्हणल. लय धाडसी निर्णय आहे बघा त्यांचा ह्यो. पण जे काही घडलं त्यात स्वानंदीची कुठे चूक होती? तिच्यावर अत्याचार करणाऱ्या माणसांची शिक्षा हिला का मिळावी? आम्ही खूप खुश आहोत. स्वानंदीला आता पुन्हा नव्याने एक सुरुवात करायला मिळते. ऑल द बेस्ट स्वानंदी. थँक्यू. अरे अक्षरा, सुंदर, तुम्ही आलात? नमस्कार गप्पा. सुखीरा, तुम्ही आलात ना, खूप बरं वाटलं. आम्हालाही तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. सरपोतदार साहेबांनी खरंच खूप धाडसी निर्णय घेतला. हो, अचानकच घेतला त्यांनी निर्णय. पण आता साहेबांच्या निर्णयापुढे कोण जाणार? आम्ही स्वानंदीला भेटलो पण सुजित कुठे दिसत नाहीये. सुजितची हळद लावून झालीये. त्याची उष्टी हळद येईल, मग स्वानंदीला लावणार आम्ही. चला आम्ही निघतो. आम्हाला अजून एका ठिकाणी जायचंय. ठीक आहे, हे घ्या, हे सुजितला द्या. नक्की देईन. आलोच. स्वानंदी, निघतो आता. इतक्या लवकर? थोडा वेळ थांबला असता की अजून? अगं तुला भेटायलाच आलो होतो. निघतो आता. बरं. आणि थँक्यू आल्याबद्दल. काळजी घे आणि खुश राहा. चल बाय. काळजी घे. बाय बाय. बाय. येतो. मॅम, अजून किती वेळ लागेल? स्वानंदीसाठी वाट बघूया आपण. मी काय म्हणते, उष्टी हळद येईपर्यंत आपण सगळ्यांनी थोडस एन्जॉय करायचं का? म्हणी सर, थोडीशी हळद लावते. नाही नाही मॅडम चालेल ना? नाही, नको कार्तिकी. तुम्ही आपापसात खेळा हळद, मला नको. हो म्हणी सर, घरात हळदीचा कार्यक्रम आहे, एवढं आनंदाचं वातावरण आहे. हे बघा, सगळ्यांनी थोडी थोडी हळद लावायची. अगदी थोडीच लावते, शास्त्र असते ते. अहो नाही कार्तिकी, थोडीशी हळद. नको. थोडीशी ऐका तुम्ही. हाय म्हणी. सॉरी. सदा इकडे. यात हे सगळं भर आणि हे साफ कर ना प्लीज. मूर्ख आहेस का? करायला काय आलोय, करतेस काय? मोठी हळद खेळती. चल चला, सुजितची उष्टी हळद आलेली आहे. काय नवरीबाई, हळद लावायची आहे ना? मॅम तुम्हीच लावा.
मॅम पानांनी लावायची असते ना हळद. हळद लागली, तुझं लग्न होणार आणि तू कायमची तुझ्या सगळ्यांपासून दूर जाणार. असा विश्वासच बसत नाही. मॅडम हो गया क्या आपका? मला पण हळद लावायची आहे. एक तर आधीच हळद मॅम कार्तिकी आहे ना, स्वानंदीची बहीण आहे ना, ती तिला लावू दे ना हळद. कार्तिकी जा तू लाव हळद स्वानंदीला.